तर नमस्कार मित्रांनो, मी पुन्हा एकदा पोचलो आता एक नवीन डेस्टिनेशनवरती, ज्याचं हा डेस्टिनेशन आहे श्री येडेश्वरी महाद्वार. जे श्री येडेश्वरी देवीच्या मंदिरात आम्ही आता आलो आहे. बिकॉज तुळजापूर आत्ताच करून आलो आम्ही. तुळजापूरवरून आता इथे ॲक्च्युली कसं असतं, तुळजापूरला जर गेलो आपण तर ह्या देवीच्या मंदिरात येणं कंपल्सरी आहे, हे असं मला माझ्या आईने सांगितलं. तर आता तेच जसं बोललेली तसं करायला आलो आहे आम्ही. आता इथून एंट्रन्स आहे, इथूनच आम्ही जस्ट इकडून आम्ही घेतलेलं आहे हे घेतलं बघा माझ्या मम्मीच्या हातात आहे. स्टार्ट घेतलेलं आहे, 100 रुपयाची प्लेट आहे. आणि आता हेच घेऊन वरती जाणार आहे. विचारलं खालीच की गर्दी आहे का नाही, ते बोलते आहे गर्दी, थोडीशीच आहे, जास्त नाही. आता ते वरती गेल्यानंतरच करणार. तर तुम्हाला आता बघा स्टार्टिंग एंट्रन्स वगैरे कसं आहे, काय आजूबाजूला कसं असतं, सगळं तुम्हाला मी दाखवतो व्हिडिओमध्ये. बघू शकता हा एंट्रन्स आहे, हा गेट आहे. एंट्रन्स वरतीच बघा ही अशी भावली ठेवलेली आहे. याचा अर्थ असा असतो की ही जी देवी आहे तिचं बाळ, असं मी ऐकलंय. ती करेक्ट नाही आहे, पण फक्त इन्फॉर्मेशनसाठी सांगितलं. माझी मम्मी कशी येते बघा. त्यांनी व्रत केलंय, एक 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 कापूर लावत जाणार आहे. बघा एक एक कापूर लावत जाणार. अरे मी तर ब्लॉग करतोय. आहे ना, चालतंय यार, चालतंय. अरे पूर्ण वरपर्यंत चढणार असंच सेम. बघू शकता मित्रांनो, असं करून करून वरती चढणार आहे. ये बाबा तू पण ब्लॉग. हे बघा मित्रांनो, असं ते बाळ अशी एका परडीमध्ये ठेवतात. ही अशी परडी असते, त्या परडीत अशी यांनी ही भरावं लागते परडी. रस्त्यात चालतात जाते. हे बाळ म्हणजे त्या देवीचं हे बाळ असतं, असं हे म्हणजे दाखवलेलं आहे. आणि ह्याच्यामध्ये पीठ टाकायचं असतं. कुठलं पीठ मम्मी? पीठ आणि मीठ टाकायचं असतं. बघू शकता अशी परडी असते. माझ्या एक आईची पण आहे परडी अशी सेम, ती पण करते असं आहे. अजून खूप वरती आहे अजून. हे पण बघू शकता असे मन्नते असतात लोकांचे. हे बघा, हे गुडघ्यांवरती चालतात, असे मन्नत करून पूर्ण शिडी चालवतात. असे मन्नत करतात लोक. किती धाडस आहे बघा ना, गुट्ट्यांवरती चालली देवीच्या मंदिरात अशीच पोचणार आहे. हे बघा, त्यांनी मन्नत केली आहे. आलो, पोचलो मंदिरात. आहे गर्दी आहे. हे वरती दिसतंय तुम्हाला, माळ्यावरती लाईन लावून आहे, गर्दी आहे. तिकडचा पण सिनारिओ तुम्हाला दाखवतो कसं. तर बघू शकता मित्रांनो, लाईन खूप आहे. म्हणजे इतकी पण नाही, जितकी असली पाहिजे तितकी नाही आहे. हेच मंदिर आहे, मी विंडोमधून तुम्हाला दाखवतो कसं चाललंय. ह्याची पण मन्नत आहे. हो, खालून असा सेम असा झाला, जशी ती बाई येत होती तसंच. तर मित्रांनो, हळूहळू करून आम्ही पुढं आलेलो आहे. आणि ग्रिलवाल्या त्या पोझिशनला तिथं पोचलो आहे. इथून पण हळूहळू आय थिंक सो खाली मंदिरामध्ये आरती चालू आहे, म्हणून थोडा उशीर लागतो. हळूहळू करून आता पोचू आम्ही तिकडे. आय थिंक मंदिरात देवीचा व्हिडिओ काढायला भेटेल का नाही भेटेल हे माहिती नाही, पण मी इथे खाली व्हिडिओमध्ये इथे मी टाकेल देवीचा फोटो. तर तिकडे तुम्ही बघू शकता. बाय द वे, अजून एक चीज दाखवायची होती मला. तर मित्रांनो, शिडीवरतून उतरतो तसं
नंदीबाई आणि नंदी महाराज. मित्रांनो आम्ही मंदिरामध्ये पोहोचलो आता आणि तिथे आता ऍक्च्युली आरती करायची, देवीला सजवायचं, तिथे पडदा लावणार आहेत बोललेले. पडदा नाही लावला तर बरं होईल. तर मित्रांनो माझं आणि माझ्या मम्मीचं फायनली इकडे पण दर्शन झालेलं आहे आणि आता मी उतरतोय खाली. मम्मी वरतीच थांबली बिकॉज आता आरती चालू होणार आहे. तिथे आतमध्ये आरती चालू होणार आहे म्हणून मम्मी आतमध्येच थांबली आहे आरती घेण्यासाठी. आरती मे बी अर्धा तासपर्यंत असणार आहे तर ती तिथं थांबली. आता मी खाली चाललो आहे फक्त. आता माझी बहीण आणि माझे पप्पा खाली तर ते वरती येणार आणि मग ते वरती जाऊन आरती घेणार. तर या व्हिडिओच्या म्हणजे व्हिडिओ बनवण्याच्या माध्यमातून तुम्हाला व्हिडिओ कसा म्हणजे बघायला कसा वाटला हे सगळं सांगा. तुम्ही कमेंटमध्ये सांगा. जर आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा, नक्की यात माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असाच प्रेम देत राहा आणि असाच माझे व्हिडिओ बघत राहा. धन्यवाद. शुभरात्री. पण त्याच्या अगोदर सांगतो मी आता मी पुढच्या एक डेस्टिनेशनला चाललो आहे. आता मी इथून जेजुरीला निघणार आहे. जेजुरी इथून खूप लांबच आहे. तसं जर रस्त्यामध्ये मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये पण दाखवेल. तर दुसरा मी व्हिडिओ बनवतोय त्या व्हिडिओमध्येच तुम्हाला आता ही आय थिंक सो 3rd किंवा 4th सिरीज असेल. त्या सिरीजमध्ये सगळ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जेजुरीचं दर्शन पण करवतो. तर जसं मी एकदा पुन्हा बोलतो, नक्कीच लाईक सबस्क्राईब शेअर करा माझ्या व्हिडिओला आणि असंच प्रेम देत राहा. धन्यवाद.